अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी, सामाजिक बदलासाठी नवे योद्धे तयार। अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या समितीमध्ये बीड येथील शैलजा आदोडे यांची बीड जिल्हा सचिवपदी निवड, तर जळकोट येथील धोंडीबा कोंडा मंगले यांची जळकोट तालुका उपाध्यक्षपदी निवड, तर परभणी येथील खान अनवर यांची परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड, तर नाशिक येथील नाशिक यांची नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी दुसऱ्यांदा फेरनिवड, तर बुलढाणा येथील शेख जावेद यांची देऊळगाव राजा शहराध्यक्षपदी निवड, तर लातूर येथील अहमद तांबोळी यांची मराठवाडा कार्याध्यक्षपदी दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली। अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची बैठक संपन्न झाली। यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी निवड करून त्यांना तसे नियुक्तीपत्र दिलं। महाराष्ट्रात माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले याबाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संघटन तयार करून भ्रष्ट नोकरशाहीचा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रात सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्याविरुद्ध तक्रार देऊन उपोषण आंदोलन करू, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली। या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफीक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।